I would like to say to all mothers here ki don't lose hope. असं Nutritional label reading is something that the children also should be taught, is something that the other parent also should be taught. पार्टीला फ्रेंड्सकडे गेले की तिथे ते असणारं सॉस, मग लेट युअर चाइल्ड बी द वन हू इज नॉट इटिंग द केचप. असं शाब्बास तुझे मार्क चांगले आले, आता तुझ्या आवडीचं तू खा, असं जर करायला लागलं तर दॅट कॅन सेट अ व्हेरी बॅड प्रेसिडेंट फॉर युझिंग फूड ॲज अ रिवॉर्ड. माझ्याकडे पण मी बघते आता की माझा मुलगा आधी अंडी वगैरे कधीच खाल्ली नाही, म्हणजे तो नॉनव्हेज बाकी सगळं खातो, खूप आवडीनं खातो, पण अंड काही खायचा नाही. शाळेत पण त्याच्या रोज म्हणजे तो शाळेत जेवतो, कारण हा पण एक प्रश्न येतो की मग डब्यात काय किंवा असं, मग तिथे मग तो अंड खातच नव्हता. पण मग आता जसा मोठा आला तर ते सेम थिंग की कारण आता जरा मसल वगैरेकडे जास्त लक्ष द्यायला लागलं. आय वुड लाईक टू से टू ऑल मदर्स हिअर की डोंट लूज होप. असं होऊ शकतं की पुढे जाऊन ती खातील ती मुलं दुसरं. तुम्ही इतर हल्ली म्हणजे जसं आता कटलेट्स वगैरे आहेत, तर तसं तुम्ही जर कधी डिनरसाठी कटलेट्स किंवा सूप असं, बिकॉज दॅट्स माय फेवरेट कॉम्बिनेशन, तर तसं जर करणार असेल तर जास्त करून ठेवा, म्हणजे ते फ्रीज करा त्याला. आणि देर इज नो हार्म इन युझिंग युअर फ्रीज ॲज वेल एज युअर फ्रीझर, की म्हणजे आपण फ्रीजमधनं ठेवलेलं काढलेला पदार्थ मुलाला खायला दिला असं काही नाही. हो अगदी. म्हणजे आय वॉन्ट टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी अँड टॉक अबाउट लेफ्ट ओव्हर्स. म्हणजे आयांना आय थिंक आपल्याकडे एक ते कंडिशनिंग आहे, सोशल कंडिशनिंग, की लहान मुलांना आणि पुरुषांना ताजं करून घालायचं आणि आपण आपलं खातोय शिळं. म्हणजे आय फील वाय नॉट ॲज अ फॅमिली उरलेलं असलं आणि किंवा मुद्दाम जास्ती केलेलं असलं ॲज पार्ट ऑफ मील प्लॅनिंग, तर सगळ्यांनी ते खायला हरकत नाही आहे. कारण शेवटी टेक्नॉलॉजी का डेव्हलप झाली, फ्रीझर आणि फ्रीज कशाला आपण निर्माण केलेत, नाही ना, ते कपाट नाही आहे, त्याच्यात फर्मेंटेशन होत नाही आहे. आपण आय थिंक ॲज अ फॅमिली हे शिकलं पाहिजे की खूप उरलं होतं काल आणि कालची भाजी आज परत खायची आहे, आवडत नसली तरी, विच इज परफेक्टली फाईन. सो अगेन आय थिंक म्हणजे सगळ्याच पॉइंट्सच्या खाली तळटीप अशी आहे की गिल्ट घेऊ नका. गिल्ट घेऊ नका आणि ते नियम, बाउंड्रीज ते जे आहेत ते नियम जरा घाला, म्हणजे स्वतःच्या मनाला पण आणि घरच्यांना पण सगळ्यांना. म्हणजे मग त्याच्यात घरात जर कोणी अजून वडील असतील माणसं तर त्यांनाही मग नाही हे असं होणार आहे, कारण आपल्याला ते फुकट नाही घालवायचंय, किंवा तुमचं जर भाजी उरली आहे तर त्याचे पराठे पण होऊ शकतात, किंवा त्या भाजी, माझी आजी त्याला प्रसाद म्हणते. अरे वा. म्हणजे एवढीशी वाटीभर भाजी असली तर ती एकाच बाईनी संपवायची नाहीये, चमचा चमचा सगळ्यांनी खायचं, म्हणजे ते पटकन संपतं आणि सगळ्यांना प्रसाद मिळतो. सो या, प्रसाद इज अ गुड कॉन्सेप्ट. हो, इट्स अ व्हेरी व्हेरी नॉवेल कॉन्सेप्ट, आणि तसंच म्हणजे केलं पाहिजे असं सगळ्यांनी. ते जबाबदारी ते संपवायची रिस्पॉन्सिबिलिटी शेअर केली पाहिजे. ओके. आणि जसं आता यू आर फ्रॉम द इंडस्ट्री, तुला माहिती आहे की जे काही पदार्थ बनतात तर त्याच्यात म्हणजे आपण रेडी टू इट पॅक बंद जे पदार्थ घेतो, तर एक तर पहिली गोष्ट त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. मग कारण नेहमीच आपल्याला काही ताजंच बनवून देता येणार आहे असं नाहीये, मग त्याच्यातले काय म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे, किंवा तू कसं नॅव्हिगेट करतेस की प्रिझर्वेटिव्ह अजिबातच नाही असं काही करते का? हाऊ डू यू मॅनेज दॅट, ते सांगशील का? खूप लोकांना असं वाटतं की मी ब्रेडवर पुस्तक लिहिलं म्हणजे मी दिवस रात्र ब्रेडच करत असते आणि आम्ही फक्त घरची ब्रेड खातो वगैरे, असं नाही आहे. म्हणजे मी खूप ब्रेड करते घरी, पण बऱ्याच वेळा असं होतं की आता इफ आय एम ट्रॅव्हलिंग तर मग आठवडाभर काय ते म्हणजे विदाऊट ब्रेड राहणार नाही आहेत ना, तेव्हा मग यू नीड टू इक्विप देम विथ द नॉलेज की कुठल्या प्रकारची ब्रेड घेणं सेफ आहे आणि कुठल्या प्रकारची ओव्हर प्रोसेस्ड आहे. न्यूट्रिशनल लेबल रीडिंग is something that the children also should be taught, is something that the other parent also should be taught. It is something that anybody in the house who is responsible for shopping, म्हणजे जो माणूस मार्केटमध्ये जाऊन बाजार करतोय, that person should be fully equipped with the knowledge. तर ब्रेड प्लास्टिकच्या बॅगमध्ये इंडस्ट्रियल ब्रेड घेण्यापेक्षा सावडो ब्रेड घेतलेली बरी. अदरवाईज जस्ट ईट डोसा.
और ढोकला और समथिंग यु नो. बिस्किटं वगैरे जनरली ओव्हर प्रोसेस्ड असतात, मला माहिती आहे त्याच्यात काय काय जातं. आणि देर इज अ रिझन वाय दोज काइंड ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे शेल्फवर तुम्ही महिने ठेवू शकता, त्याला काहीच होत नाही. म्हणजे त्याच्यात काय असेल ह्याचा अंदाज आपल्याला घेता येतो. पण मग ती बिस्किटं घेऊ नये, त्याच्याऐवजी तुम्ही लोकल दुकानांमधनं पातळ पोह्याचा चिवडा किंवा इवन भोपळ्याचे घारगे हल्ली मिळतात पोळी भाजी केंद्रात वगैरे. मेथी ठेपला मिळतो किंवा कडक पुरी असते, ती सुद्धा अधूनमधून घ्यायला हरकत नाही ॲज अ स्नॅक. आय फील ॲटलीस्ट दॅट इज बेटर दॅन इटिंग अ क्रीम बिस्किट. कारण त्याच्यात जे ट्रान्सफॅट्स आणि लोडेड असतात त्याच्यापेक्षा मग दिस इज लेसर इव्हन. पण मग जसं आता केचप वगैरे सारख्या ह्याच्यात, कारण लहान मुलं सॉस किंवा केचप हे खूप खातात आणि मग त्याच्यातनं कन्सर्न्स म्हणजे त्याच्यात साखर तर असतेच, प्रिझर्वेटिव्ह पण असतात. मग तू केचप घरी बनवतेस का? मी कधी कधी बनवते, पण इट्स नॉट प्रॅक्टिकल. म्हणजे फ्रेंच फ्राईज खाते किंवा जस्ट ऑमलेट खाते, तर माझ्याकडे फ्रेश घरी केलेलं केचप कायम नसणार आहे. कधीतरी मी बाटलीचं केचप घेणारच आहे. पण मग देन आय नीड टू नो की काय लिमिट असली पाहिजे. म्हणजे खूप घरांमध्ये मी असं बघितलंय की लहान मुलं सगळ्या बरोबर केचप खातात. पोळी बरोबर केचप, भाताबरोबर केचप, डोशाबरोबर केचप. दॅट इज नॉट आयडियल. मग लहानपणापासून त्यांना वेगळ्या चवी इंट्रोड्यूस करणं इज इम्पॉर्टंट. म्हणजे एखादी टोमॅटोची चटणी करून बघा तुम्ही आणि त्याला दाखवा की हे टोमॅटोचंच केलेलं आहे, इट इज क्लोज टू द केचप, फक्त जरा चव वेगळे, खाऊन बघ. तू म्हणालीस तसं आधी 3-4 वेळा थुंकतील किंवा रिजेक्ट करतील, थैथयाट करतील, इग्नोर करा, ट्राय अगेन. बट डोंट बीट युअर सेल्फ अप फॉर इटिंग केचप वन्स इन अ व्हाईल. जस्ट केचप. हाऊ मच केचप कॅन यू? वाटीभर तर आपण खाणार नाही. हे नाही खातात पण काय घेणार तेवढं. म्हणजे आय कांट हेल्प द न्यूट्रिशनिस्ट इन मी पॉपिंग आउट अँड सेइंग. खरंच मी बघितलेलं आहे हे असं. म्हणजे असं समोसा घेतात, वाटीत केचप घेतात आणि त्याच्यात असं बुडवून खाताना, असंही मी बघितलेलं आहे. पण मी हे म्हणेन की मुलांचं एस्पेशली जेव्हा तुम्ही आणि केचप म्हणजे सॉसबद्दल तर मी म्हणेन, कारण खूप जास्त सोडियम असतं त्याच्यात जे प्रिझर्वेटिव्ह पण आहेत किंवा इवन द नेचर ऑफ सॉसेस की त्याला ते प्रिझर्व करणार आहे ना, तर त्यामुळे त्याच्यात साखर आणि सोडियम खूप असतं, मीठ. तर तुम्ही 2 वर्षाची होईस तर मुलांना केचप देऊच नका कधीच. मग आता जरा मोठी 3-1 वर्ष झाल्यावर कुठल्या मित्राच्या पार्टीला फ्रेंड्सकडे गेले की तिथे ते असणारं सॉस, मग लेट युअर चाइल्ड बी द वन हू इज नॉट इटिंग द केचप. असं म्हणजे जसं मला ह्या गोष्टीचा खूप जास्त अभिमान आहे की माझा मुलगा तो 7-8 वर्षाचा होईस तर कुठल्याही बर्थडे पार्टीला गेला तर तो तिथला केक खायचा नाही. कारण त्या केकवरचं जे क्रीम होतं, विच इज नॉट क्रीम, ते सोयाचं ऑइलच असतं, म्हणजे तेलच असतं, तर ते त्याला आवडायचं नाही. कारण त्यांनी घरी ते तसं त्याची ऑलरेडी घरी कधीच खाल्लं नव्हतं किंवा तर त्यांनी चांगलं खाल्लेलं होतं. तर त्यामुळे तसं जर आपण सवय लावली मुलांना तर त्यांचं पॅलेट जे आहे तर त्याचा रुची पॅलेट पण आपण करू शकतो त्याचा. एस्पेशली जॅम बद्दल हे मी बघितलंय, कारण मी घरी जॅम करते प्रायमरीली, कारण आपल्याकडे मार्केटमध्ये चांगले जॅम मिळत नाही. म्हणजे ते अगेन अल्ट्रा प्रोसेस्ड असतात, खूप साखर असते त्याच्यात, खूप नको तेवढं पेक्टिन उगाचच घातलेलं असतं, त्याची गरज नसते. आणि मोर दॅन एनिथिंग एल्स म्हणजे न्यूट्रिशनल बाजू वेगळी, पण फ्लेवरच्या दृष्टीने सुद्धा कुठल्याही जॅममध्ये त्या फळाची चवच येत नाही. म्हणून मी खरं घरी जॅम करायला लागले. आणि आता मुलांना बाहेरचा जॅम आवडत नाही, बिकॉज दे कॅन अप्रिशिएट अ फ्रेशली मेड सीझनल जॅम. 1-2 बाटल्या केल्या स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये, त्या खूप आनंदाने खाल्ल्या, संपल्या. आता थोड्या दिवसांनी आंब्याचा जॅम, 1-2 महिने तो करू, मग ते संपल्यावर प्लमचा जॅम. सो असं करत करत मुलांचं एक्सपोजर सुद्धा वाढतं आणि लाईक यू सेड त्यांचं पॅलेट जरा एक्सपोज होतं. दे आर ओपन टू सो मेनी थिंग्स ॲट द एंड ऑफ इट. आपल्या जनरेशनमध्ये हे मी जास्त बघते, आपल्या किंवा आता अजून नंतर पण जे यंगर असं पण असे जे आई बाबा आहेत, तर त्याच्यात मी बघते की एक असा कल आहे की मला नाही मिळालं ना तर मग मी हे माझ्या मुलाला देते किंवा देतो. मला नाही कधी हवं तेव्हा रोज आईस्क्रीम खायला मिळालं तर मग मी माझ्या मुलाला, मला परवडतंय, माझी ऐपत आहे तेवढी, तर मग मला तसं करायचंय लाड म्हणून. तर
जे काही तुम्ही खायला देताय म्हणजे फूड हे लाड म्हणून, याच्यावर तुझे काय विचार आहेत? लाड मी पण करते, पण लाड इज फॉर स्पेशल ओकेजन्स. म्हणजे रोज आपण लाड करायला लागलो तर मग ते आपल्यालाच महागत जाणार आहे, आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. आणि शेवटी मुलांची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट इज नेव्हर गोइंग टू बी मेट थ्रू लाड. कारण त्यांचे डिमांड्स कधीही प्रॅक्टिकल नसणार आहेत. ते असं म्हणणार नाही आहेत आपल्याला की मला आज रोस्ट चिकन ब्रेस्ट आणि त्याच्याबरोबर एक मोठा बोल ऑफ स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स आणि सूप असं दे आज जेवायला, असं ते म्हणणार नाही आहेत. किंवा मला भाकरी भाजी आणि उसळ दे असं म्हणणार नाही आहेत कधीच. लाड इज ऑलवेज गोइंग टू बी मला आज शिरा हवाय, किंवा आज मला पोळी बरोबर फक्त श्रीखंड हवंय आणि मी भाजी खाणार नाहीये, किंवा आज आपण बाहेरच जाऊया. ते बाहेर जाताना सुद्धा आय थिंक थोडंसं कॉन्शियसली ऑर्डर केलं पाहिजे, की म्हणजे ठीक आहे तुला बटर चिकन खायचंय ना, बटर चिकन खा, नान खा, पण एक काहीतरी भाजी खाल्ली पाहिजे त्याच्याबरोबर, थोडंसं काहीतरी सॅलड तरी खाल्लं पाहिजे किंवा वॉट एव्हर. आणि अगदीच रेअरली इट्स ऑल राईट टू नॉट ईट अ सॅलड, बट दॅट इज रेअर ऑन अन एव्हरीडे बेसिस. कारण हल्ली असं झालंय की आपण कन्व्हिनियन्स म्हणून खूप ऑर्डरिंग करतो किंवा डाईन आउट करतो. आपल्या लहानपणी इट वॉज मोर फॉर अन ओकेजन और फॉर अ सेलिब्रेशन. आता आपण एव्हरी अदर डे वी आर इटिंग समथिंग और ऑर्डरिंग समथिंग, इन विच केस ते कॉन्शियस असणं आणखीन गरजेचं आहे. की ऑर्डर करताना आपण कन्व्हिनियन्स म्हणून ऑर्डर करतोय, आज आपल्याला दमायला झालंय किंवा आज आपल्याला मदतीला ज्या मावशी येतात त्या आल्या नाही आहेत स्वयंपाकाला, तर आणि भुकेची वेळ झाली आहे तर मग ऑर्डर करा पटकन येईल. तर इन दॅट केस ऑल्सो यू नीड टू नो की प्रोटीन केलंय का ऑर्डर, भाजी केली आहे का ऑर्डर, टिक द बॉक्सेस. आणि हे मुलांना पण शिकवा याच्यात की आज स्पेशल काही नाहीये म्हणून आपण असं ऑर्डर केलंय. एखाद वेळेस तुझा वाढदिवस आहे म्हणून चल आज तुला सूट दिली, आज तू फक्त बटर चिकन आणि बटर नान आणि बटर वॉट एव्हर यू वॉन्ट खा, काही कोणी म्हणणार नाहीये, बट नॉट एव्हरी डे. नॉट एव्हरी डे. एक अजून इथे सांगायचं म्हणजे लहान म्हणजे अगदी छोट्या मुलांमध्ये हे नाही होत, पण जशी मुलं साधारण आता 8-9 वर्षाच्या पुढे जशी व्हायला लागतात, तर तेव्हा त्या वयात जर आपण त्यांना काही तू छान केलंस म्हणून शाब्बास तुझे मार्क चांगले आले, आता तुझ्या आवडीचं तू खा, असं जर करायला लागलं तर दॅट कॅन सेट अ व्हेरी बॅड प्रेसिडेंट फॉर युझिंग फूड ॲज अ रिवॉर्ड. म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप वेळा बघते की मोठी म्हणजे आता अडल्ट बायका किंवा पुरुष येतात आणि ते म्हणतात की मला जर जेव्हा बरं नसतं वाटत, जरा मला अनहॅपी वाटत असतं, तेव्हा मी जाऊन काहीतरी खाते. कारण त्याची सवय लहानपणी लागलेली असते की जर तुला ठीक आहे बरं नाही वाटत आहे ना, तर तुला एक चॉकलेट खा, चिअरअप करायला. हा चिअरअप करायला. तर तसं करू नका ॲज पेरेंट्स. हे खूप महत्वाचं आहे, कारण पुढे जाऊन त्याची इटिंग डिसऑर्डर व्हायला काही वेळ लागत नाही. की येस सगळ्यांचंच कम्फर्ट फूड असतं, तर कम्फर्ट फूड असणं ही काही वाईट गोष्ट नाहीये, पण त्याची तशी सवय की म्हणजे बरं तुझा मूड खराब आहे किंवा तुला आज बरं नाही वाटत आहे किंवा तू आज भांडलीच शाळेत कोणाची तरी, तर घे काहीतरी छान खायला. अपेक्षा नसताना लाड केलेले चांगले असते, की वेन द चाइल्ड इज नॉट एक्सपेक्टिंग समथिंग. आज शाळेतनं आलं, अरे वा आज मला आवडतो तसा शिरा पायनॅपलचा केलाय, वॉज नॉट एक्सपेक्टिंग, कारण नसताना, मग दॅट इज जेन्युइन लाड. पण तू मार्क चांगले आणलेस म्हणून तुला आणखीन काहीतरी दिलं इज रॉंग असोसिएशन. मग तो अभ्यास पण धड होणार नाहीये पुढे जाऊन, आणि तू म्हणतेस असं इटिंग डिसऑर्डर्स पण होणार आहेत. तर लाड आय थिंक शुड बी डन वेन देर इज नो एक्सपेक्टेशन. हो, दॅट्स अ व्हेरी नाईस वे ऑफ पुटिंग इट. असं कारण तर ते खरे लाड आहे असं. पण या काही गोष्टींचं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. पण एक अजून प्रॉब्लेम येतो लहान मुलांच्या, म्हणजे बिग कन्सर्न असा की तुम्ही जेव्हा आपण हल्ली न्यूट्रिशनचा सगळे, कारण अवेअरनेस खूप आहे, लाईक यू सेड इंस्टाग्राम आणि पॉडकास्ट ऐकून होपफुली पॉडकास्ट ऐकून अवेअरनेस असेल. बट कन्सर्न्स असे असतात की आयर्न, कॅल्शियम याचे जे कन्सर्न्स असतात, तर त्याच्याबद्दल तू काय करतेस? की म्हणजे कारण आता तुझी मुलगी पण आता टीनेजर आहे, मग त्याच्यात पण आपल्याला आयर्न लेवल जरा बघायला लागतात, कॅल्शियम हे प्रायमरी कन्सर्न असतं. त्यामुळे प्रोटीन वगैरे तर झालं, आपण बरेचदा त्याच्याबद्दल म्हणजे मी पण बोलतच असते, पण हे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत तर याच्याबद्दल त्याचं तू कसं करतेस मॅनेज? सो एकतर कार्बोहायड्रेट म्हणून आम्ही दिवसातनं एकदा तरी मिलेट खातो. म्हणजे अकॉर्डिंग टू द सीझन, म्हणजे हिवाळ्यात बाजरी,
उन्हाळ्यात नाचणी असं रोटेशनमध्ये दिवसातनं एकदा तरी भाकरी असतेच असते आमच्याकडे. आणि हळूहळू मुलांना आता ती अप्रिशिएट करता येते. जेव्हा लहान होते तेव्हा मग आम्ही भाकरी खायचो, त्यांच्यासाठी पोळी, दॅट काइंड ऑफ थिंग. पण आता म्हणजे मी म्हटलं मगाशी तसं, यू ले डाऊन द लॉ, म्हणजे नियम व अटी लागू. आज भाकरीच आहे, आज हेच आहे, केलीच नाहीये पोळी. मग कधी कधी असं होतं की मग नाही आवडली, मग मी अर्धीच भाकरी खाल्ली. जे मूल रोज 1.5 पोळी खातं त्यांनी आज अर्धीच भाकरी खाल्ली, तर आपल्याला वाईट वाटायची काही गरज नाहीये. पण ती एक चव इंट्रोड्यूस होते. आणि तू म्हणालीस तसं सर्टन न्यू सेट ऑफ न्यूट्रिएंट्स गेट इंट्रोड्यूस्ड एज वेल. आणि तू न्यूट्रिशनिस्ट आहेस म्हणून तू न्यूट्रिएंट्स बद्दल बोलतेस, पण आय एम टॉकिंग अबाउट अ फ्लेवर असोसिएशन. म्हणजे मला असं खूप वेळा वाटतं की वांग्याची भाजी पोळी बरोबर वेगळी लागते आणि भाकरी बरोबर वेगळी लागते. आणि त्याचं अप्रिसिएशन झालं पाहिजे कुठे, ऍटलिस्ट त्याचं एक्सपोजर झालं पाहिजे. नंतर ते ऍक्सेप्ट नाही झालं तर नाही झालं. इन दॅट सेन्स आय वुड से इवन तांदूळ मी रोटेशनमध्ये आणते. म्हणजे ह्या महिन्यात आम्ही जर इंद्रायणी खाल्ला तर पुढच्या महिन्यात मी आंबेमोहर किंवा आणखीन काहीतरी किंवा हातसडीचा तांदूळ आणला, कधीतरी तुकडा बासमती सुद्धा आणला. देयर इज नो हार्म इन ईटिंग बासमती. वेगवेगळ्या चवी कळल्या पाहिजेत. यु नो की भातात सुद्धा इतके सटल फ्लेवर डिफरन्सेस असतात किंवा भाकरीमध्ये इतके फ्लेवर डिफरन्सेस असतात किंवा फुलका आणि पोळी ह्यात सुद्धा फरक असतो. सो दीज थिंग्स आय थिंक वी नीड टू कीप डुईंग. चटण्या मला आय एम व्हेरी पार्शियल टू चटणी, कोशिंबीर, या 2 गोष्टी मला भयंकर आवडतात. त्यामुळे चटण्या आयदर फ्रेश किंवा कोरड्या चटण्या कायम असतात घरात माझ्या. म्हणजे ताजी लसणीची चटणी असेल किंवा मग शेंगदाण्याची असेल, जी मला नाही आवडत, पण जवसाची चटणी म्हण किंवा कारळ्याची चटणी. आमच्याकडे मध्ये कारल्याचा वेल होता, तर नको तेवढ्या वेळा मी कारल्याची भाजी केली. पण त्या सालाची चटणी केली आणि मग त्याच्यात तीळ खोबरं वगैरे घातल्यामुळे ते कडू लागत नाही, पण मग ते मुलांना आवडायला लागलं. सो अशा वेगवेगळ्या चवी एक्सपोज करता येतात मुलांना मला वाटतं. आणि इन द बार्गेन नकळत का होईना वेगळे वेगळे न्यूट्रिएंट्स त्यांच्या पोटात जातात. तुझं इंस्टाग्राम फीड जर कोणी बघितलं तर अगदी सहज ते सांगू शकतील की व्हरायटी खूप असते. आणि न्यूट्रिशन वाईज पण कायम आम्ही हे सांगत असतो की तुम्ही व्हरायटी ठेवा, म्हणजे आपोआप तुम्हाला या मायक्रो छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला जास्त विचार नाही करायला लागणार, कारण मग तुम्ही तेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीचं जे अन्न आहे ते खात असाल. पण आज ना मी सध्या काय प्रॉब्लेम बघते माहितीये का, की मुलांचं तर सोड, घरचे जी म्हणजे आई बाबा आहेत तर त्यांना पण फक्त 4च भाज्या करता येत असतात आणि त्या एकाच पद्धतीनं करता येत असतात आणि त्याच्या पलीकडे त्यांचंही विश्व नसतं. तर त्याच्यासाठी म्हणजे आय पर्सनली फील की शिकलं पाहिजे म्हणजे सगळ्यांनी. आणि आता सोपं आहे ना, युट्यूब वगैरे आहे आपल्याकडे. आपण जर समथिंग ॲज सिम्पल एज, म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे की ठराविक 4 भाज्या असतात, एक फ्लावर कोबी, भेंडी आणि फालपास्ता वांग, फरसबी वगैरे नाही खात कोणी. पण अगदी वांग जरी धरलं, विच इज सो कॉमन, म्हणजे भारतातलं इंडिजिनस पीक आहे. वांग्याची भाजी जरी आपण युट्यूब केली तर प्रत्येक प्रांतात वेगळ्या प्रकारे केली जाते. पण आपल्याकडे आपण एकाच प्रकारे करतो, कांदा टोमॅटो घालून किंवा गोडा मसाला करून. असं का आपण करतो? वाय कांट वी ओपन आवर माइंड्स की आज बंगाली स्टाईलची केली किंवा राजस्थानी स्टाईलची केली किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आज मिडल ईस्टर्न काहीतरी केलं बघ, तर मला वाटतं वी विल बी ओपनिंग माइंड्स, यु नो, नॉट जस्ट चिल्ड्रन्स माइंड्स, आवर माइंड्स ऑल्सो. म्हणजे तू म्हणालीस तसं व्हॉट अबाउट द मायक्रो न्यूट्रिएंट्स. आता तीळ आपण सगळ्यात घालतो, तिळकूट घालतो, अमुक घालतो, तमुक घालतो, पण मिडल ईस्टर्न काहीतरी केलं तर त्याच्यात तहिनी जाते, त्याचं टेक्स्चर वेगळं असतं, त्याचं फ्लेवर वेगळं असतं आणि त्या तहिनीच्या निमित्ताने आपण आणखीन वेगळे पदार्थ करायला शिकतो. सो आय थिंक यू शुड जस्ट ओपन युअर सेल्फ, ओपन युअर माइंड्स की आत्ता फ्रीजमध्ये वांग आहे, बरोबर आहे, मी भाजी करू शकते पटकन माइंडलेसली, पण काहीतरी वेगळं करून तरी बघूया. दॅट इज गोइंग टू मेक द मील प्लेजरेबल फॉर यू अँड द चिल्ड्रन अँड एव्हरीबडी इज गोइंग टू बी हॅपी. कारण म्हणजे कंटाळा येतो, पोळी भाजीचा कंटाळा येतो. तर याच्या मागचं कारण म्हणजे मी जेव्हा मील अनालाइज करते तेव्हा मी हेच बघते की तुमच्या सगळ्या भाज्या एकाच चवीच्या असतात, त्यामुळे तुम्हाला ते पोळी भाजी म्हटलं की एकच सेट चव तुमच्या डोक्यात असते. असं तर
पण तसंच बिफोर लाईक यु नो मे बी हे खूप जास्त आयडियलिस्टिक किंवा असं एक्सपेक्टेशन आहे माझी, पण आई बाबा व्हायचा विचार करायच्या आधी जरा हे लाईफ स्किल की म्हणजे तुम्ही आपल्याला 4 पदार्थ वेगवेगळे करता येत आहेत का, म्हणजे कारण नॉट नेसेसरी की ते तुम्हीच करायला हवेत, पण त्याचा विचार तरी करता येतोय का. आणि आणि हे फक्त आईबाबांसाठी नाही, मला वाटतं ॲज इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे मी एकटी जरी राहत असले तरी माझाच मला कंटाळा येणार आहे ना तीच भाजी करून आणि खाऊन. नाही, आणि तुमच्याकडे कोणी जरी स्वयंपाक करून द्यायला असले तरी सुद्धा त्यांनाही सांगता यायला ना, म्हणजे असं आपण जसं कंपनीत तुम्ही काम करता, तुमच्या ज्युनियर्सना सांगताय, तुम्हाला काम सांगता यायला की म्हणजे काय करायचंय हे सांगायला, यू नीड टू नो दॅट फर्स्ट. असं तर तसंच स्वयंपाकाचं पण आहे. तुम्हाला जर ते कसं आहे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कोणाकडनं ते करून कसं घेणार आहात. तर त्यामुळे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू ऑल्सो टू लर्न. आणि ॲज पेरेंट्स एक खूप जास्त आपल्यावर जबाबदारी ही असते की म्हणजे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे की युअर किड्स आर लर्निंग मोर फ्रॉम वॉचिंग यू. तुम्ही काय करताय, तुम्ही काय करायला सांगताय ह्यापेक्षा तुम्ही काय करताय ह्याच्यातनं तुमची मुलं जास्त, म्हणजे आपली मुलं शिकत असतात. तर त्यामुळे जर आपण जर ती मला ही भाजी नकोय किंवा मी बटाटाच खाणार असं करत असलो आणि मुलाच्या समोर कारल्याची भाजी ठेवणार असलो तर मग ही अपेक्षा खूपच म्हणजे चूक आहे. कारण कारल्याची भाजी लांब राहिली, पण बरेच वेळा मी बघते की तू कोशिंबीर खाल्ली पाहिजेस, तू लहान आहेस, तुला गरज आहे. मला आवडत नाही. हो हो, कोशिंबीर हॅज टू बी इटन बाय एव्हरीबडी. तर तिथे मला असं वाटतं की एकत्र बसून जेवणं हे अनफॉर्च्युनेटली अर्बन एरियाजमध्ये बरेच वेळा कठीण होत चाललंय. कारण टायमिंग्स असे असतात, आई बाबा उशिरा येतात किंवा मुलं क्लासला गेलेली असतात आणि उशिरा येतात. बऱ्याच वेळा असं होतं की माझी मुलं क्लासला गेलेली असतात पण माझी जेवणाची वेळ 7:30 आहे, त्यामुळे मी जर 7:45 नाही जेवले तर सो आय ईट alone and then the children eat on their own. पण आणि हे आयडियल आहे की सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं, बिकॉज ते मग तू म्हणालीस तसं ते बघून शिकतात की थोडीशी चटणी किंवा मग एक प्रोटोकॉल म्हणणार नाही पण जेवायची एक पद्धत किंवा एक देर इज अ वे ऑफ इटिंग दॅट माइट बी प्लेजरेबल टू यू ऑल्सो. संस्कार जेवणाचा. हां, नॉट सेट इन स्टोन. आय एम जस्ट सेइंग की ॲज अन ऑप्शन की मी माझ्या मुलांना असं शिकवलं की डाव्या बाजूपासून सुरुवात करा, मग हे खा, मग परत इकडे या. कारण मला OCD आहे. कारण मी डावी बाजू आधी खाते आणि मग यु नो आय गो इन दॅट क्लॉकवाईज फॅशन. इट्स ओके इफ माय चाइल्ड डिसाइड्स टू गो इन अँटी क्लॉकवाईज, जस्ट डोंट डू इट इन फ्रंट ऑफ मी. पण एकत्र बसलं की पास ऑन द OCD. पण एकत्र बसलं की ते मुलं बघतात ना की हे यु नो दे आर सर्विंग देमसेल्व्स एव्हरीथिंग ॲट द टेबल. पण त्याची अगेन दी अदर साईड ऑफ थिंग्स मी तुला म्हटलं तसं की कधी कधी असं होतं की म्हणजे माझी शुगर ड्रॉप व्हायला लागते किंवा वॉटेवर, आणि मला म्हणजे वेळच्या वेळी जेवावं लागतं आणि मुलं उशिरा येणार असतात. तर आधी मला वाटायचं अरे मेरे बच्चे अभी तक घर नहीं आए, मैं खाना खा रही हूँ. तर ते गिल्ट, आय थिंक ते गिल्ट काढून टाकलं पाहिजे. कारण इफ आय डोंट ईट ऑन टाइम तर माझी चिडचिड होणार आहे अँड देन आय एम गोइंग टू बी अ टेरेबल मदर टू देम. आणि मी त्यांच्यावर राग काढणार आहे अँड दॅट्स नॉट आयडियल. तर त्याच्यापेक्षा मी आधी शांतपणे जर जेवले देन आय एम गोइंग टू बी बेटर इक्विप्ड टू हँडल देम अँड टू एक्सप्लेन टू देम की हे खा, ते खा, मी खाल्लंय. सो ऑर जस्ट टू बी एम्पथेटिक टू देअर सिच्युएशन की आज काहीतरी क्रिकेट ग्राउंडवर भांडाभांडी झाली किंवा अवनी म्हणाली आज खूपच दमायला झालंय, वॉट एव्हर इट इज, देन इट डझंट हेल्प की माझी पण घरी चिडचिड होतीये, त्यांचीही चिडचिड होतीये. आणि पॉइंट काय आहे म्हणजे सगळ्या आपल्या आज्या म्हणायच्या तसे तुम्ही भुकेली आहात म्हणून तुमची चिडचिड होतीये. सो एका कोणीतरी वेळेवर जेवलेलं परवडतं. इट्स ऑल राईट, त्याचं गिल्ट घ्यायची गरज नाही. एक शेवटचा प्रश्न की जसं माझा मुलगा म्हणतो तो तसं की मम्मा मला आज नो कंपल्सरी डे हवा की चीट डे नाही म्हणत तो त्याला, बिकॉज दॅट ॲज अ कॉन्सेप्टच नाहीये कधीच हे केलेलं. पण आई बाबा नाही आपल्या अंडरस्टँडिंग म्हणजे कॉमन पार्लन्स मध्ये चीट डे म्हणतात. तो त्याला जंक फूड डे म्हणतो बिकॉज ही क्लिअरली नोज की काय इज ऑफ लिमिट्स किंवा कशाला म्हणजे आई असं
करणार आहे. तर ते कसं मॅनेज करतेस? आय थिंक आपल्या रुटीनमध्ये ते बिल्ड केलं पाहिजे. म्हणजे आता फॉर इन्स्टन्स मी डबे देते, तिघांना 2-2 डबे देते. सो सकाळी माझ्या टेबलवर 6 डबे असतात. 3 शॉर्ट ब्रेकचे डबे आणि 3 लॉंग ब्रेकचे डबे. मी प्लॅन करते बऱ्यापैकी, म्हणजे ॲटलिस्ट अर्ध्या आठवड्याचं प्लॅनिंग करते की बुधवारपर्यंत आपण शॉर्ट ब्रेकमध्ये काय देणार आहोत, लॉंग ब्रेकमध्ये काय देणार आहोत आणि डिनरला काय असणार आहे. म्हणजे एक ब्रॉड आयडिया आपल्याला असते की आज अमुक न्यूट्रिएंट्स जात आहेत, म्हणजे ऑल द बॉक्सेस आर टिक्ड अँड आय एम प्रिपेअर्ड. तर आठवडाभर इट्स व्हेरी हेल्दी. इट्स आयदर कधी शॉर्ट ब्रेकमध्ये अंड तरी असतं किंवा इडली तरी असते किंवा पोहे असतात, दॅट काइंड ऑफ थिंग. लॉंग ब्रेकमध्ये एखाद दिवस कडधान्य आणि पोळी किंवा कडधान्य आणि भात किंवा एखाद दिवस पनीर किंवा भाजी किंवा असं काहीतरी असतं. म्हणजे अँड दॅट कुड बी इन एनी परमिटेशन कॉम्बिनेशन. म्हणजे पराठा असू शकतो एखाद दिवस, नेक्स्ट वीक इट कुड बी सेम सेट ऑफ व्हेजिटेबल्स अँड पनीर, बट इट कुड बिकम अ टॉर्टिया और अ कॅसेडिया और समथिंग instead of a paratha. खूपच फॅन्सी हो. So the planning helps. शुक्रवारपर्यंत एक तर त्यांचा पेशन्स संपत आलेला असतो आणि आपली एनर्जी संपत आलेली असते. फ्रीजमध्ये सामान कमी झालेलं असतं कारण आपल्याला वेळ झालेला नसतो मार्केटमध्ये जायला. अशा वेळेला इट्स ऑल राईट टू से दॅट एव्हरी फ्रायडे इज जंक डे. मग मी फ्रायडेला शॉर्ट ब्रेकमध्ये विचार न करता आज काय चीज सँडविचेस, आज काय हॅम सँडविचेस, इट्स फाईन. बट देन दॅट बिकम्स अ ट्रीट डे फॉर देम. दे नो इट्स अ ट्रीट डे. फील दॅट्स ओके. बट यु नो इट हेल्प्स टू बिल्ड इट इन टू द सिस्टम. कारण मग आपल्याही डोक्यात असतं की हा शुक्रवारबद्दल फारसा विचार करायची गरज नाहीये, गुरुवारपर्यंत मॅनेज करा. अँड देन दॅट सॉर्ट ऑफ takes care. Okay. So that's a very beautiful point that you raised की म्हणजे आपण एक तर प्लॅन करा तुम्ही, म्हणजे मग तुमचा पण मेंटल लोड जो आहे तो कमी होतो. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही जर आज जेवायला काय करायचा हा एपिसोड जर बघितला नसेल या पॉडकास्टचा तर तो विसरू नका. त्याच्यात आम्ही हे प्लॅनिंग बद्दलच सांगितलंय. मील प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर त्यांनी मुलांना तर आपल्याला देता येतच, पण आपलं पण लोड कमी होतो. म्हणजे आपल्याला त्यासाठी जे काही लागणार आहे ते आणता येतं. आणि शुक्रवारी जसं तू म्हणालीस, आता टिपिकली आमच्या इकडे कारण शुक्रवारी जसं हेच होतं ऍक्च्युली, त्याला कारण हे आहे की लॉजिस्टिक आपल्याकडे एक्झॅक्टली सगळ्यांचा पेशन्स आणि सामान आणि सगळं संपत आलेलं असतं. तर त्यामुळे मग आता म्हणजे माझ्याकडे असं आहे की शुक्रवारी संध्याकाळी आयदर काहीतरी म्हणजे प्लॅनच करून ठेवलेलं असतं आधीपासून की काहीतरी छान काय खाणार आहे. ऑब्व्हियसली हॅज टू बी प्रोटीन बेस्ड, त्याला मी आय डोंट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. पण ते म्हणजे तुम्ही इदर तसं खाणार आहात काहीतरी आणि किंवा तुम्ही ऑर्डर इन करणारे असं की मग त्याच्यात मग ह्याच्या आवडीचं कॉन्शियस ऑर्डरिंग बट मेक इट लुक लाईक अ ट्रीट. हां, सो म्हणजे टुडे इज ऑर्डरिंग इन डे असं ये बट प्लॅनिंगच्या बाबतीत सुद्धा मला एक छोटीशी टिप अशी द्यायची की बऱ्याच वेळा काय होतं ना, संबंध आठवड्याचं प्लॅनिंग करायचं. अरे बापरे, संबंध आठवड्याचं नका करू, बुधवारपर्यंतचं प्लॅनिंग करा. कारण बुधवारपर्यंत एक अंदाज असतो आपल्याला की आपण घरी असणार आहोत का, मीटिंग आहे का, यु नो some social event or something, and you know whether you're going to be at home or not, or whether the child is there or not, whatever. संबंध आठवड्याचं करायला गेलं की कुठे ना कुठेतरी समथिंग गोज ऑफ किल्टर आणि मग एकदा काहीतरी ते इम्बॅलन्स झालं की मग बाकी सगळी गाडी ऑफ होते रुळावर. सो त्याच्यापेक्षा बुधवारपर्यंतचं प्लॅनिंग करा आणि मग देन डू द रेस्ट हाफ ऑफ द वीक, सो दॅट आपल्याला तेवढा लोड पण होत नाही. आणि मग आठवड्याभराच्या भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवल्या, मग बुधवारपर्यंत अर्ध्या कुजल्या, हे सगळं होत नाही. सो जस्ट टेक इट इन स्मॉल इन्स्टॉलमेंट्स. आज तू एवढा वेळ आम्हाला देऊन आणि इतके छान सगळं लाईफ एक्सपिरियन्सेस शेअर केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सईला इंस्टाग्रामवर तिचं हँडल आहे @escorane, त्यावर जरूर फॉलो करा आणि तिची पुस्तकं पण नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आय एम शुअर बऱ्याच आपल्या प्रेक्षकांकडे तुझी पुस्तकं पंगत तर खास असणारच आहे, आय एम शुअर ऑफ दॅट. आणि तुमचे काही प्रश्न जर असतील अजून सईसाठी असतील किंवा आमच्यासाठी असतील तर ते नक्की कमेंट्समध्ये आम्हाला कळवा. हा एपिसोड लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. सगळ्यांपर्यंत ही सगळी माहिती, लाईफ लेसन्स जे आहेत ते पोहोचणं गरजेचं आहे. आणि नेहमी असंच लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.